नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सिंधूचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि ती सर्व बातमी रत्नपारखी कुटुंबाला पोहोचलेली असते। कारण सिंधूने आपल्या शेजारी एक बसमध्ये जी बाई बसलेली असते तिच्या अंगावर आपली शाल टाकण्यासाठी दिलेली असते आणि ती शाल सिंधूचीच आहे हे समजून ती डॅड बॉडीसुद्धा सिंधूची आहे असे सर्वांना समजते। राघव घरी येतो। रात्रंदिवस तो सिंधूच्या प्रेमामध्ये वेडा झालेला असतो। सिंधूची आतुरतेने वाट बघत असतो की सिंधू मला सोडून का गेली असेल। हे जेव्हा त्याच्या मनाला सावरायला तयार नसते तोपर्यंत तो दुःख कधीही सोडणार नसतो। सिंधू आणि बाळाची तो कायम वाट बघत असतो। त्याला असे वाटत असते की आपली सिंधू नक्की जिवंत आहे आणि आपले बाळ सुद्धा। तर जेव्हा सिंधूचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि इकडे रत्नपारखी कुटुंबाने सिंधूचे सर्व विधी हे पार पाडलेले असतात, कारण त्यांना समजते की सिंधूच खरंच आपल्याला सोडून गेली, ती या जगामध्ये नाही राहिली। तर रत्नपारखी कुटुंब आणि राजश्री राघव यांच्यावर खूप मोठी अशी शोककळा पसरलेली असते। त्यानंतर इकडे देवकृपेने मात्र सिंधू ही वाचलेली असते आणि तिच्यावर उपचार चालू असतात। पण नियतीचा खेळ काही हा निराळाच असतो। देवाने सिंधूचे जे काही बाळ असते ते सिंधूपासून हिरावून घेतलेले असते, म्हणजे ते बाळ वाचलेले असते। एका अनाथाश्रमामध्ये ते बाळसुद्धा मोठे झालेले असते आणि योगायोग असा झालेला असतो की ते बाळ राघव आणि मधूने दत्तक घेतलेले असते। म्हणजे तो दुसरा तिसरा अंकुर नसून तो सिंधू आणि राघवचाच अंकुर असतो। हे सर्व सत्य हे लवकरच आपल्यासमोर सुद्धा येणार आहे। आणि इकडे सिंधू ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये म्हणजे अपघातामध्ये जे जखमी असे बॉड्या असतात त्यांच्यावर उपचार चालू असतात आणि त्यामध्ये सिंधू एक असते की तिला जबर असा मार लागलेला असतो, पण तरीसुद्धा ती शुद्धीवर येते आणि शुद्धीवर आल्यानंतर तेथील डॉक्टरांना ती विचारू लागते की माझं बाळ कुठे आहे। तर डॉक्टर सांगतात की प्लीज तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि कोणत्या बाळाविषयी तुम्ही बोलतात आणि तुमचे बाळ एकदम व्यवस्थित आहे हे सिंधूला सांगतात। कारण डॉक्टरांनी सिंधूला चेक केल्यानंतर सिंधूला ते समजलेले असते की सिंधू ही प्रेग्नेंट आहे। कारण जेव्हा सिंधूला दिवस गेलेले असतात आणि मधुने जी कांडी सिंधूकडून मुद्दाम फोडलेली असते त्यामुळे रत्नपारखी कुटुंबाला समजलेले नसतात की सिंधू प्रेग्नेंट आहे। कारण सर्वांना वाटत असते की सिंधू कधीही आई होऊ शकणार नाही, पण देव चमत्कार असा झालेला असतो की सिंधूला सुद्धा दिवस गेलेले असतात आणि ते सुद्धा अपघातानंतर हे सिंधूला समजते। तर डॉक्टरला सिंधू विचारते की माझं बाळ कुठे आहे अंकुर। तर डॉक्टर सांगतात की तुमचं बाळ म्हणजे तुम्ही आता प्रेग्नेंट आहात आणि आता तुम्ही तुमच्या बाळाची व्यवस्थित काळजी घ्या तुमची सुद्धा। आणि कोणत्या बाळाविषयी तुम्ही बोलतात। तर सिंधूला खूप मोठा धक्का बसतो। सिंधू मनाशी विचार करते की नियती आणि देवबाप्पा तू माझ्याशी असा कोणता खेळ खेळतो रे। एकीकडे तू माझे दुसरे बाळ घेतले आणि दुसरीकडे मला नवीन बाळाची सुद्धा माझ्या पोटामध्ये तू जन्म घातला, तर असे काय मी समजू शकते। तर मालिका ही खूप 10 वर्षांनी पुढे गेलेली असते आणि 10 वर्षानंतर सिंधूला जे प्रेग्नेंट असताना दिवस गेलेले असतात तर सिंधूने ते कुणाला काही न सांगता नांदगावमध्ये आपल्या मुलीला घेऊन ती वाढवत असते। शकू आत्यासुद्धा सिंधूबरोबर असते आणि सिंधूला एक छान अशी गोंडस सवी नावाची मुलगी असते आणि राघव आणि सिंधूचे जे काही ठरलेले असते की आपले बाळ झाल्यानंतर त्या मुला किंवा मुलीचे नाव काय ठेवायचे। तेव्हा इकडे सिंधूने त्या मुलीचे नाव हे राघवच्या आवडीनुसार सन्वी ठेवलेले असते आणि सिंधूला ती मुलगी खूप आवडत असते, कारण ती राघव आणि तिच्या प्रेमाचे प्रतीक असते आणि ती मुलगी सुद्धा आपल्या बाबाची आतुरतेने वाट पाहत असते। नांदगावच्या प्रत्येक जंगलातल्या झाडावर तिने बाबा तुम्ही कधी येणार हे नाव लिहून ठेवलेले असते आणि योगायोग असा असतो की सिंधू आपल्या मुलीबरोबर सुखी राहण्याचा विचार करत असते, कारण तिला अजूनसुद्धा राघवविषयी राग असतो। कारण त्यावेळी जर राघवने ऐकले असते तर ही घटना घडली नसते अशी तिला वाटत असते, म्हणून ती तिकडे कधीही आपल्या घरी जायला तयार नसते आणि आपल्या मुलीबरोबर ती पूर्ण आपला जीवन काढण्याचं ठरवते। पण ती मुलगी ही पूर्णपणे राघववर गेली असते आणि तिला राघवची खूप आठवण येत असते। ती आईला विचारत असते की आई सांग ना माझे बाबा केव्हा येणार, पण सिंधूला काय उत्तर देवा ते समजत नसते। सिंधू तिला काही उत्तर देत नसते आणि जेव्हा
सन्वी ही सिंधूला म्हणत असते की मला सुद्धा एक मस्त अशी पोलीस ऑफिसर बनायचे, म्हणून ती सिंधूला खूप अशा पोलिसांच्या गोष्टी सांगायला लावत असते। तर सिंधूला वाटत असते की सन्वी एकदम तिच्या बापावर म्हणजे राघववर गेलेली आहे, तिच्या आवडीनिवडी सुद्धा तशाच आहे, म्हणून तिला सवीमध्ये राघवचे प्रेम दिसत असते आणि राघवची तिला आठवणच येत असते। त्यानंतर इकडे योगायोग असा होता की राघवने आपले पूर्ण आयुष्य सिंधूमध्ये गुंतवलेले असते, सिंधूशिवाय तो जगू शकत नसता आणि पूर्ण वेडा झालेला असतो, रात्रंदिवस तो सिंधूचीच वाट बघत असतो। मात्र एका अनाथाश्रमामध्ये तो गेल्यानंतर तेथे त्याला एक छोटासा असा मुलगा अंकुर भेटतो आणि त्या अंकुरलाच तो आपला अंकुर मानतो आणि त्या अंकुरच्या या नवीन येण्याने राघवच्या आयुष्याला नवीन चालना मिळते। म्हणजे इकडे सिंधूच्या आयुष्यात एक गोंडस मुलगी सन्वी आलेली असते आणि राघवच्या आयुष्यात अंकुर, दोघंही आपल्या प्रेमात एकमेकात गुंतून गेलेले असतात आणि दोघांना आपली आठवण येत असते। त्यानंतर असे योगायोग असे घडते की जेव्हा अंकुर हा आपल्या शाळेच्या कॅम्पमध्ये नांदगाव म्हणजे कोल्हापूरला जायला निघलेला असतो आणि सिंधूसुद्धा त्या ज्या कॉलेजचा कॅम्प असतो म्हणजे शाळेचा, त्या कॅम्पमध्ये ती डॉक्टर म्हणून येणार असते आणि तेथे डॉक्टर म्हणून आल्यानंतर अंकुर, सवी आणि सिंधू यांची भेट होणार असते। अंकुरची पायाची अवस्था ही लहानपणी ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला चालता येत नसते आणि म्हणून त्यावर सिंधू इलाज करणार असते आणि योगायोग हा सर्व अंकुर हा सवी आणि सिंधूमध्ये पूर्ण गुंतून गेलेला असतो, तो त्यांच्याशिवाय राहू शकत नसतो, कारण सिंधूने त्याला जगण्याची एक नवीन कला सांगितलेली असते आणि त्याला सिंधू ही खूप जवळची वाटत असते आणि सन्वीसुद्धा आपले मागचे काहीतरी नाते त्यांच्याशी असावे असे त्याला वाटत असते, म्हणून तो पूर्णपणे सिंधू आणि सवीशिवाय राहू शकत नसतो आणि राघवसुद्धा आपल्या मुलाशिवाय राहू शकत नसतो, म्हणून 2 दिवस कॅम्पसाठी आलेल्या अंकुरसोबत तो पुन्हा यायला निघलेला असतो आणि जेव्हा तो तिकडे जाण्यासाठी निघलेला असतो तर नांदगावच्या त्या प्रत्येक झाडावर राघव येताना ते नाव बघतो आणि राघव म्हणतो की असं कोणतं मूल आहे की जो आपल्या बापाची इतक्या आतुरतेने वाट बघतो। तेव्हा राघव तेथील तो खडू उचलतो आणि त्या झाडावर बाबा लवकरच येणार असे नाव लिहितो। तेव्हा सवी जंगलात गेलेली असते आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्या झाडावर राघवने जे लिहिलेले असते की बाबा लवकरच येणार, म्हणून सवी खूप आनंदी झालेली असते, कारण खरोखर अंकुर आणि तिची ओळख झाल्यानंतर ते एकमेकांचे खूप छान फ्रेंड बनलेले असतात आणि राघवची आणि सवीची सुद्धा ही गाठभेट झालेली असते। योगायोगे मात्र सिंधू आणि राघवची गाठ ही होत नसते, पण नियतीने शेवटी राघवला आणि सिंधूला शेवटी एकमेकांसमोर ते घेऊन येणार असतात आणि जेव्हा एकमेकांसमोर आलेले असतात तेव्हा सुद्धा त्यांचा गैरसमज मिटलेला नसतो। तेव्हा अंकुर आणि सवी हे सिंधू आणि राघवचा गैरसमज मिटून त्यांना परत नव्याने एकत्र घेऊन येणार असतात आणि सवीसुद्धा ही रत्नपारखी कुटुंबाचीच नात आहे आणि वारस आहे हे सर्व सत्य शेवटी लवकरच सर्वांसमोर येणार असतात आणि सिंधूने सुद्धा आपला स्वाभिमान दुखावलेला नसतो। राघव आणि सिंधू यांच्यामध्ये गैरसमज चालूच असतात, पण सवी आणि अंकुरमुळे त्यांच्या आयुष्याला एक नवीन जगण्याची कला आलेली असते आणि आता लग्नाच्या बेडीमध्ये असे नवनवीन काय बघत होत राहणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि सिंधू राघवच्या आयुष्याचे गैरसमज मिटत ते पुन्हा आपल्या मुलामुळे कसे एकत्र येत राहणार।